छत्रपती शिवाजी महाराजांनी 300पेक्षाही जास्त किल्ले स्वराज्यात सामील केले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी तर एकाही लढाईत पराभव स्वीकारला नाही। पण दुर्दैवाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जंजिरा असा एकमेव किल्ला आहे जो मराठ्यांना कधीच जिंकता आला नाही। कित्येक वर्ष सिद्धीने जंजिरा किल्ल्यावरती वर्चस्व गाजवलं होतं। आता अनेकांना प्रश्न पडला असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न करूनही जंजिरा जिंकता आला नाही आणि छत्रपती संभाजी महाराजांनी तर स्वतःची ताकद पणाला लावून सुद्धा किल्ला जिंकता आला नाही। किल्ला जिंकण्यासाठी कोंडाजी फर्जंद यांना सिद्धींनी त्याच किल्ल्यावरती ठार केलं होतं आणि इतकं सगळं करून देखील जंजिरा स्वराज्यात कधीच येऊ शकला नाही। परंतु याच किल्ल्यावर 300पेक्षाही जास्त वर्ष वर्चस्व गाजवणाऱ्या सिद्धींचा शेवट झाला तरी कसा, हा प्रश्न मात्र अनेकांना पडला असेल। तर जाणून घेऊया अशा अनेक प्रश्नांसोबत जंजिऱ्याचा इतिहास। तुम्ही आता बघितलं असेल, आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलोय आणि किल्ल्याच्या हा दुसरा दरवाजा मागं तिथून आतमध्ये आलोय आणि किल्ल्याच्या आतमध्ये येताच आपल्याला असा काही नजारा बघायला भेटते। सगळ्या ठिकाणी असं बांधकाम अजून तरी व्यवस्थित पद्धतीने आहे आणि इकडं आपल्याला पहिलाच तलाव बघायला भेटते। खाली भरपूर मोठा तलाव आहे, असा काहीतरी तलाव। आता ह्या जागेबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही, त्याच्यामुळं खाली पाण्यापर्यंत आलोय। असं काही तलाव आहे, तर तिथून उतरायला पायऱ्या, तिथून उतरायला पायऱ्या आहेत। मला वाटतं त्या मेन पायऱ्या असाव्यात आणि मधील खांब आहे। अशा काही इमारती आहेत, राहायला जागा वगैरे आणि पुढं वरती तटबंदी आहे। आपल्याला तटबंदीकडे जायचं आहे आणि पूर्ण किल्ला आपल्याला काही दाखवता येणार नाही, की जेवढा पाऊण तासामध्ये दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न मी करीन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ मस्त होणार आहे, काहीतरी नवीन, काहीतरी वेगळा। तर चला। रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा किल्ला प्रसिद्ध आहे, तो म्हणजे त्याच्या अजिंक्य आणि अभेद्यपणामुळे। जंजिरा हा किल्ला जलदुर्ग असून त्याचे पूर्वीचे नाव जजिरे मेहरू असे होते। आता जजिरे मेहरू याचा अर्थ असा होतो की पाण्याने वेढलेला बेट। तर इथं बघितलं तरी कलाल बांगडी आहे, भारतातील सगळ्यात मोठी 3 नंबरला येणारी तोफ। स्ट्रक्चर अजून बऱ्यापैकी तसं चांगलंच आहे बघायला गेलं तर। अजून बघण्यासारखं आणि हे खाली काहीतरी बांधकाम आहे राहण्यासाठी वगैरे। आणि आपण तोफ बघणार आता, तर भारतातील सगळ्यात मोठी 3 नंबरची तोफ, तर ही कलाल बांगडी। तर ही कलाल बांगडीचा विशेष असा आहे की ही तोफ कुठून बाहेरून ना आणली गेली, ही तोफ पीसमध्ये, म्हणजे हे तुम्हाला जॉईंट दिसतील, हे जे जॉईंट आहेत ते अशा बांगड्यांमध्ये आणली किल्ल्यावरती आणि मग इथं ती बनवली गेली, जॉईंट केली, पूर्ण तोफ बनवली। तर अशी मोठी तोफ आहे। तर हिला पुढं त्या दोन्ही साईडला चाका असाव्यात, पण ते आता नाही आहेत। आणि इथून बाहेर जाणारा दाखवतो। किल्ल्यावर असलेल्या या भल्या मोठ्या 3 तोफा, या तोफांच्या जोरावरतीच किल्ला अजूनही अजिंक्य राहिला। त्यातील कलाल बांगडी ही तोफ लांबच्या येणाऱ्या जहाजांवर मारा करण्यासाठी आणि लांडाकासर ही तोफसुद्धा किल्ल्याच्या संरक्षणासाठी तितकीच महत्त्वाची होती। जंजिरा हा किल्ला त्याच्या अभेद्यतेसाठी ओळखला जातो, कारण तो समुद्रात एका बेटावर आहे आणि त्याच्या तटबंदीवर असलेल्या तोफांमुळे शत्रूंना तो जिंकणे अशक्य होते। तर किल्ल्यावर एकूण 572 तोफा होत्या, ज्यापैकी काही आजही किल्ल्याच्या बुरुजांवर आहे। हा किल्ला मराठा, मुघल आणि पोर्तुगीज हल्ल्यांना कधीच बळी पडला नाही। हे बघा, पूर्ण किल्ला पाण्यात ना आहे असा हा कातलट जागा होता, म्हणजे एक प्रकारे बेट, पाण्यात बोलू शकतो, हा बेट आहे। तर किल्ला आपण बोलतो की पाण्यात बांधला, तर पाण्यात नाही बांधला, हा बेटावरती बांधलेला आहे किल्ला। पाण्यामध्ये एक बेट असतो तयार झालेला, तर तो आहे आणि त्याचेच दगड, म्हणजे
तोच बेट खोदून त्याचे दगड निघाले ते किल्ल्याच्या बांधकामाला वापरण्यात आले. तर असा काही किल्ल्याचा इतिहास आहे. ते तुम्हाला मी पूर्ण माहिती देईनच, जेवढी मला द्यायला जमेल तेवढी. तर बघू. आवलाचा झाड आहे मित्रांनो. एक गोष्ट खायची लायकीची आहे किल्ल्यावरती, तर पियाला पाणी पण नाही चांगलं येतं आता. तर असे काही राजवाडे आहेत. आणि मेन गोष्ट इकडे लोक बाहेरून येतात, आपल्याकडचे नाहीत, बाहेरून येतात फिरायला. तर ती कचरा भरपूर करतात. पाण्यात पोरं आहेत बघा, हे बघा इथं बघू शकतात ते पोरं आहेत, पाण्यामध्ये कचरा टाकतात तो बघा. तर अशी लोक पण येतात किल्ल्यावरती, ते कचरा वगैरे करतात. त्याच्यामुळं साफसफाई मेंटेन जेवढा करण्यात येते तेवढे होते, बाकी कुठं कुठं शेवटी राहतच कचरा. सोळाशे 17मध्ये मलिक अंबरने सिद्दी अंबर याला जंजिऱ्यावरती पाठवले. जंजिऱ्याच्या सिद्धींचा हा मुख्य पुरुष मानला जातो. आता सिद्दी म्हणजे आफ्रिकेतील ॲबेसिनिया या भागातील आलेली लढवई जमात होती. आता राम पाटलांच्या वधानंतर 1526च्या सुमारात पिर्रम खान व त्यानंतर बुर्रम खान हा त्या मुलकाचा सुभेदार झाला. पुढे 1567 ते 1571 या काळामध्ये बुर्रम खान याने ते मेळेकोटच्या जागी एक पक्के जलदुर्ग उभारले. जंजिऱ्याचा मुख्य दरवाजा पूर्वेकडे असून तो जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. अशा किल्ल्याला 2 दरवाजे आहेत, पूर्वेकडचा आणि पश्चिमेकडचा. म्हणजे किल्ल्यावरती जे माणसं येतात बघायला, ते बघताना काय बघतात, बाहेरचीच तटबंदीची राऊंड शेपनी फिरत राहतात. तर त्याचे तिकडं न येता हे बघा तुम्ही असे आतमध्ये हे कोंड आहेत, म्हणजे खोल्या आहेत मारा करायसाठी. बुरुजावर कोणी हल्ला केला किंवा काय तर इकडून मारा करू शकतो. आणि इकडं सैनिक बसून असायचे पाण्याला. तर इकडून पूर्ण किल्ल्याचे बुरुज दिसतात आणि समोरून आपल्याला कोणी येत असेल तर अटॅक करायला भेटतात, असं आहे. तर कालो काय त्याच्यामुळं बघा प्रत्येक खिडकीत पूर्ण किल्ला दिसते, असे हे होते. आणि बांधकाम अजूनपर्यंत चांगलं आहे, थोडासा आहे बघा. असं ते बाहेर पूर्ण बुरुज फिरत राहू नका, किल्ल्याच्या आतमध्ये उतरा, खाली या आणि मग नंतर तुम्हाला असं काही बारीकीने एक्सप्लोर करायला भेटेल ते एक्सप्लोर करा. बाकी तडबंदी तुम्ही एक बुरुज बघितलात काय आणि मग 10 बुरुज बघितलात काय, ते सारखंच. तर आपण इथं आता बाहेर पडलो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे तिकडे जायचं आहे. तर तिथं तलाव आहे, त्या तलावाच्या इथं जायचं आहे आपल्याला. आणि मेन गोष्ट मला हे बघून समजली आहे बघा, हा जो पाण्याचा ड्रेनेज सिस्टम दिसते त्याच्यावरून समजतं की हे बघा हे खांब आहेत आणि वरती डबल माल्याचा म्हणजे डबल फ्लोअरचा घर होता हा. हे पहिलेच्या काळातले बाथरूम आहेत, संडास आहेत ॲक्च्युली बघा. हा टॉयलेट सिस्टम आहे, टॉयलेट सीट आहे ॲक्च्युली. आणि इकडून एंट्री आहे. तर ही अशी आतमध्ये येण्याची एंट्री आहे. आणि प्रॉपर त्या काळामध्ये एक ही खोली आहे बघा, दाखवतो तुम्हाला. ही इकडे एक भिंत आहे, ही भिंत आहे. तर ही एक खोली वेगळी होती आणि इकडची एक रूम ही वेगळी होती. त्या काळामध्ये बाथरूम सिस्टम होती, तर टॉयलेट सिस्टम होती त्या काळामध्ये पण. आणि नक्षीकाम बघू शकता, हे मला प्रत्येक ठिकाणी बघायला भेटते. कारण चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे अजून बांधकाम किल्ल्याचा तसाच राहील, तसाच आहे, साबूत एकदम कोरीव काम आहे बघू शकता, नक्षीकाम वगैरे. तर आता आलो आहे एका बुरुजामध्ये जाऊ आणि आतमध्ये येताच इकडं असं वाटतंय की महाल जसा असतो तसा आहे. आणि प्रॉपर वरती आहे बघा, एकदम भारी. आणि जसाचे तसा म्हणजे अजूनही कोण इथं राहू शकतो. एका काळामध्ये जवळजवळ 2,500 लोक ह्या किल्ल्यावरती राहत होती आणि आता इथं कोण नाही राहायला. हे या किल्ल्यावरतील दारुगोळा ठेवण्याचे ठिकाण असून अन्य काही हत्यार ठेवण्याचे ठिकाण असू शकतं. हे या किल्ल्यावरील एका काळी मुख्य आकर्षण होते. बाजूला असलेला पाण्याचा तलाव
हा तेवढाच प्रशस्त मोठा असून तिथे मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. किल्ल्यावरील काही जागांवर नक्षीकाम किंवा कोरीवकाम अजूनही चांगल्या परिस्थितीत आहे. तेवढाच जर तुम्ही संपूर्ण किल्ला बारीकीने एक्सप्लोअर करायला निघालात तर तुम्हाला 2 दिवसही कमी पडतील. चाललाय ना, एवढा खाऱ्या पाण्यात असूनही खाऱ्या पाण्याची वार लागूनही हा ढसाललाय नाही. आणि आतमध्ये असा एक तलाव आहे. तर हा आतमध्ये दुसरा तलाव आहे आणि हे मासळ आतमध्ये. आणि हे असे तलाव आहेत. तर इथून खालून उतरायला एंट्री आहे आणि इथून खालून आतमध्ये याच्या रस्ता आहे. हे बघा, आतमध्ये रस्ता आहे. तर पहिले ह्या तलावाचं पाणी वापरलं जायचं, त्याच्यामुळं एवढा पाणी नसायचं. आता ही हाईट भरपूर आहे, कारण का इथून आतमध्ये जाऊन आतमध्ये इकडं पाण्यामध्ये गेट आहे. तर तेवढा असायचं. आणि असा काय आहे आपल्याला बघायला भेटते. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर आता बसलोय पाणी पिण्यासाठी. आणि तुम्ही खरोखरच इतिहासामध्ये इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला थोडाफार नॉलेज असेल त्याच्याबद्दल, स्ट्रक्चरबद्दल किंवा कशाबद्दल माहिती असेल, तर तुम्हाला बघून खूपच आवडेल. बारीकीन बघितला तरच हा किल्ला तुम्हाला समजण्यात येईल. सगळ्या गोष्टीकडे बारीकीत लक्ष दिलात तर तुम्हाला हेकडची तेव्हाची टेक्नॉलॉजी समजण्यात येईल. तर त्या तल्याच्या समोर बसले, पण एवढं मस्त वाटते, शांत वाटते, कारण का परिसरच एवढं चांगला स्वच्छ आहे. आणि बांधकाम अजून आपल्याला तसंच बघायला भेटते, कोरीवकाम वगैरे तसंच बघायला भेटते. आणि मागे बघा, हा फक्त दगड लावलेले आहे, त्यांचा काही बांधकाम पण नाही, तरी पण ते हल्लेत ना दगड. एवढं चांगल्या प्रकारचं बांधकाम आहे या किल्ल्यावरती. आणि या कधीतरी तुम्हाला पण आलात तर बरं वाटेल. किल्ला बघण्यासारखा आहे. फक्त एवढाच का एकच किल्ला महाराष्ट्रामध्ये असा आहे की तो महाराजांच्या ताब्यात नाही, तिथं आपला महाराजांचा भगवा फडकू शकत नाही. ह्याचाच खंत वाटते. एवढा चांगला किल्ला असून आपल्या महाराजांच्या ताब्यात नव्हता. आणि पुढं दाखवतो तुम्हाला. आणि हा जो तुम्ही बघताय तो म्हणजे सुरुल खानाचा वाडा. आता सिद्दी सुरुल खान याने 1707 ते 1734 या दरम्यान जंजिरा किल्ल्याचा राज्यकारभार सांभाळला. सुरुल खान म्हणजेच अत्यंत क्रूर शासक म्हणून ओळखला जातो. आणि आता आपली परतीचा प्रवास सुरू करण्याची वेळ झाली, कारण दिलेल्या टायमानुसार आपल्याला फक्त 45 मिनिटच या किल्ल्यावरती फिरायला देण्यात आले होते. तर बघितलं असाल तुम्ही, अशा आपल्याला किल्ल्याची माहिती दिलेली आहे मी. तर जेवढा पण व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ कशी वाटली किंवा किल्ला कसा आहे, फिरायला कधी येत आहे, काही कमेंट करा, पण कमेंट नक्की करा. आणि हा किल्ल्याचा मेन गेट आहे, हा एक गेट आहे. आणि किल्ल्याच्या मागच्या साईडला अजून एक गेट आहे. असे किल्ल्याला 2 गेट आहेत. तर एवढं बोलून मी इथंच व्हिडिओ माझी संपवतो. तर भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, तीच ते I'm a girl about a 10. I should fuck her in the Benz.